की सर्जार आणि धुरंधर श्री संभाजी महाराज की येस आपण जाऊयात. आपण आवाज ऐकत होतात एक गोड आवाज. तोपर्यंत आपण सर्वात प्रथम संजय पवार भाऊ अध्यक्ष श्री आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मंडळ गोटील त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. शुभमदादा पवार यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण सत्कार करावा. शुभमदादा. संजय पवारचा पवार भाऊ अध्यक्ष श्री आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मुंबई मंडळ गोटील यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. जरा लवकर लवकर करा. आणि मी तिन्ही संघांना विनंती करतो, आई भराडी माता 11 कोळेकर वाडी संघ, त्याचबरोबर आपण सहारा 11 चाकेवाडी आणि मत्रेवाडी संघ आपण समोर यायचंय. तिन्ही संघांनी जरा पटकन समोर या. आई भराडी माता 11 कोळेकर वाडी संघ आपण कुठे असेल समोर या. वैभव दादा या. येस संजय पवार भाऊ अध्यक्ष आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट गोटील यांच्या या ठिकाणी शुभम दादा यांच्या शुभ हस्ते केला जातो सत्कार. दादा आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आपण जाऊयात सन्माननीय विनोद साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित. मित्रांनो वेळात वेळ काढून खास गावावरून आपल्या या चषकाला भेट देण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थिती झालेत, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोटीलकर संघ आध्यात्मिक फायटर्स गोटील संघ एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर विनोद साहेबांचा सत्कार अनिकेत दादा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विनोद साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. प्रेमाची मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यात होऊन जाऊ द्या, कारण पाहिलं तर वेळात वेळ काढून या ठिकाणी आज या चषकासाठी भेट देण्यासाठी विनोद साहेब आलेत. त्याचबरोबर आपण जाऊयात. येस क्राईम ब्रांच ऑफिसर सन्माननीय पालव साहेब यांचा देखील या टक्क्याने यथोचित सन्मान केला. तो मी सन्माननीय रोहित दादा पाटील यांना विनंती करतो की रोहित पवार साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित त्यांचा सत्कार करतो. या रोहित दादा लवकर या. रोहित दादा लवकर या. रोहित दादा. सन्माननीय विजयदादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो निलेश दादांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय विजयदादा पवार समाजसेवक आणि प्रोप्रायटर दत्तकृपा प्रॉपर्टीज अँड कन्सल्टन्स घनसोली यांचा देखील या ठिकाणी अक्षयदादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. यस आपण जाऊयात. यस आपल्याला विनंती करतो आई भराडी माता कोळेकर वाडी संघ आपण या साईडला समोर या. वैभव दादा आपण या साईडला या. सारा 11 चाळकेवाडी संघ आपण समोर या. आणि मत्रेवाडी आपली मत्रेवाडी या समोर या. अतुल दादा संघाला घेऊन समोर या. यस त्याचबरोबर सन्माननीय आबासू जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. प्रकाशदा पवार आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आबासू जाधव साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. या दादा लगेच या. त्याचबरोबर सुरेश जाधव साहेब खजिनदार यांचा देखील या ठिकाणी आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्टच्या खजिनदार आहेत. त्यांचा या ठिकाणी बंटीदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. खजिनदार साहेब सुरेश जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय.
त्याचबरोबर भरतदादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. महेश पवार दादा यांच्या शुभ हस्ते आपण करूयात भरत पवार साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान. एक समाजसेवक आहेत आपल्या गोटील गावातील. मित्रांनो, टाळ्यावून जाऊ द्या, जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे सकाळच्या सत्रापासून सहारा 11 चाळकेवाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण लगातार 4 मॅच खेळणं सोपी गोष्ट नसते आणि 4 मॅच खेळून फायनल देखील खेळणं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आई भरणी माता 11 आपण देखील टाळ्या वाजवायच्या सहारा 11 चाळकेवाडी या संघासाठी, कारण खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचबरोबर कांताराम पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. धनंजय दादा पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कांताराम पवार साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. यास सन्माननीय रामचंद्र म्हात्रे साहेब म्हात्रेवाडी 11चे अष्टपैलू खेळाडू दादा या. रामचंद्र म्हात्रे साहेब या. रामचंद्र म्हात्रे साहेब या. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. निलेश दादा आपल्या शुभ हस्ते केला जाईल. रामचंद्र म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर कबीर वाघमारे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कबीर वाघमारे साहेबांचा सत्कार आपण करूयात. मचिंद्र दादा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कबीर वाघमारे यांच्या शुभ हस्ते करायची आहे. त्याचबरोबर शरददा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो मनीष दादा जाधव आपल्या शुभ हस्ते. गणेश जाधव सर या. गणेश जाधव या. लगेच या दादा, त्यांची नावं घेतो त्यांनी लगेच या. त्याचबरोबर महेश मोहिते साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सुनील जाधव दादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. बाबू दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. महेश मोहिते दादांचा. सुनील जाधव दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. चला या दादा ज्यांची नावं घेतो त्यांनी पटापट या. सन्माननीय विक्रम जाधव यांचा देखील सत्कार केला जातोय. त्याचबरोबर भरत जाधव यांचा देखील सत्कार केला जातो, ज्यांच्या माध्यमातून शूज दिले गेलेत. बाबूदादा पवार, बाबूदादा आपल्या शुभ हस्ते भरत जाधव सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. स्पॉन्सर आहेत या चषकामध्ये पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज यांच्या माध्यमातून देण्यात आले. शूज ज्यांच्या माध्यमातून मेडिकेट दिल्या ते अनिकेत दादा, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो. या अनिकेत दादा या. मी संभाजी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो 2 दिवस ज्यांनी सुरेख अशी पंचांची भूमिका पार पाडली असे आणि आपल्या पाटण तालुक्यात पहिल्यांदा रनर ही भूमिका आपल्यात पार पडली, त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता ते आमचे पवार सर, भगत सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. पवार सर म्हणजेच डेव्हिड शेपर्ड आपल्या पाटण तालुक्याचे,
त्यांचं नामकरण आम्ही केलं डेव्हिड शेपर्ड. या दादा. राहुल दादा पवार आपल्याला विनंती करतो अंपायरचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. पवार सर एकदा जोरदार टाळ्या द्या. आई भराडी माता त्याचबरोबर सारा 11 आणि मत्रेवाडी पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. कटाक्ष चाणाक्ष नजर त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. पवार सर म्हणजेच आपल्या पाटण तालुक्याचे डेव्हिड शेपर्ड. त्यानंतर आपण जाऊयात बिली बाउंडन पाटण तालुक्याचे भगत सर. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या. भगत सर आपण देखील या. चला बिली बाउंडन या लगेच. त्यानंतर आपण जाऊयात GTC लाईव्हचे विकास दादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या विकास दादा लगेच या. एक ऑफिशियल आज 2 दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून क्लीन अँड क्लिअर सर्व स्कोरबोर्ड लिहिला गेला असे GTCचे ऑफिशियल विकास दादांसाठी एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. शुभम दादांच्या शुभ हस्ते आपण करूया. GTC लाईव्ह सुशील पाटील आणि त्यांची कंपनी. आज जर पाहिलं तर 2 दिवस आपण ऑफिशियलच्या भूमिकेत पाहिलं. विकास दादा यांना आपण पाहिलं. सन्माननीय संदेश शेळके साहेब यांचा सत्कार राहुल दादा आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांची सुमधुर वाणी आपण ऐकली त्या आजच्या दिवसामध्ये ते म्हणजेच मित्रांनो जास्त वेळ नाही घेणार. मित्रांनो लक्ष द्या. तिन्ही टीम आई भराडी माता जास्त वेळ नाही घेणार. ज्यांची वाणी काल आपण ऐकली आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये ऐकलीत ते म्हणजेच व्हॉइस ऑफ मालदन आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ आता पाटण देखील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मराठीतील तंत्रशुद्ध आवाज म्हणजेच हक्काचे आपले समालोचक भरत जाधव सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. तो स्पॉन्सर म्हणून केला होता. आता आपण समालोचक म्हणून आपला सत्कार करतोय सर. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होते या गोड आवाजासाठी. आपला हक्काचा आवाज म्हणजेच भरत जाधव सर. बाबूदादा त्यांचे डायहट फॅन आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जातो भरत जाधव सरांचा यथोचित असा सन्मान. आणि असं ज्यांचा कुणाचा सत्कार राहिला असेल भूलचूक मध्ये राहिला असेल तर माफी असतो. आणि जाऊयात आता बक्षीस समारंभाकडे. जाऊयात पुढील सत्काराकडे. सगळ्यांचं मनापासून आभार. सगळ्या टीमचं मनापासून आभार. तुम्ही चांगले खेळला परंतु एक आवाज जो 2 दिवस तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. सगळ्यांच्या मनावरती ज्या आवाजाने राज केलं आणि सगळ्यांच्या घरापर्यंत ही मॅच पोहोचवली असा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र दत्ता धोंडे सर म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडके DD सर यांच्या ठिकाणी तुझे सत्कार केला जातोय. अजित पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तुझे सत्कार सन्मान केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाटणकरांच्या हृदयात ज्या आवाजानं स्थान मिळवले तो आवाज म्हणजे आमचे DD सर त्यांच्या ठिकाणी तुझे सत्कार सन्मान केला जातोय. तर मी सर्वप्रथमतः पाटण तालुका त्याचबरोबर मी बक्षीस वितरणाकडे येईल परंतु एक सत्कार जो आपल्याला अजून एक घ्यायचा आहे तो म्हणजे आमचे प्रवीण चाळके साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्लीज वेलकम. पाहुणे आहेत. विशेष सहकार्य लाभलेलं आहे दादांचं. आणि सहारा चाळकेवाडी तुमचं देखील मनापासून आभार. ज्या वेळेस या कार्यक्रम असतो त्यावेळेस तुमचं विशेष आभार विशेष सहकार्य असतं. तुमचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर एक सितारा आपल्या गोटील गावातील ज्याने सातत्यानं या टीमसाठी गावासाठी त्यानं आपलं खूप कष्ट दिलेलं आहे. खूप चांगला खेळाडू तर आहेत परंतु नियोजनामध्ये देखील त्याने सातत्यानं पुढाकार घेऊन चांगलं कार्य केलंय
असा सगळ्यांच्या आवडीचा आणि आमचा लाडका जिवलग मित्र रोहित पवार याचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. कॅप्टन प्लीज, संपूर्ण टीमने सत्कार करायचा आहे. माननीय आदरणीय अनिकेतजी पवार साहेब एपी प्रोप्रायटर शोभा दीप मेडिकल घनसोली यांचा पण आपण सत्कार करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून किट अवेलेबल झालेले आहे. माननीय श्री अनिकेतजी पवार साहेब, दादा प्लीज यायचं आहे. महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण दादांचा यथोचित सत्कार सन्मान करूया. ज्यांच्या माध्यमातून किट अवेलेबल झालेले आहे त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याचबरोबर खेळ असो, गावातील कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असो, गावातील कोणतेही इतर कामं असो, त्यामध्ये एक व्यक्ती जे गावातील सातत्याने समोर येत, आज 2 दिवस खूप मोठं योगदान ज्यांचं राहिलं तेच म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके आमचे बंधू मित्र, कारण की आमच्या पाठीशी पण आमच्या दादांचा हात असतो, आम्हाला देखील मार्गदर्शन करत असतात, तेच म्हणजे आमचे माननीय संभाजी पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. आणि ज्यांनी 2 दिवस गुणलेखनाचं काम केलं तेच आमचे महेश आणि राहुल ही जोडी, यांचं देखील मोठं योगदान राहिले, त्यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. महेश दादा आणि राहुल दादा यांचा सोबत आपण सत्कार करूयात आणि आपण जाऊयात या स्पर्धेच्या मुख्य पारितोषिक वितरणाकडे. पाटण तालुका क्रिकेट असो, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ, या असोसिएशनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. यांचा मनापासून आभार. यांच्या अंतर्गत आपण श्री आध्यात्मिक फायटर्स गोटीलकरांच्या मार्गदर्शनाखाली उभी केलेली ही स्पर्धा म्हणजे गुरुकृपा चषक 2025, नवा जोश, नवी दिशा आणि स्पर्धा मानाची आणि गावच्या एकात्मतेची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री आध्यात्मिक फायटर्स साठी. मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे जे स्पॉन्सर्स लाभले त्या संपूर्ण स्पॉन्सर्स दात्यांचं मनापासून आभार आणि ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यांचं मनापासून आभार. जेवढे लोक या स्पर्धेमध्ये इथे येऊ पोचले नाहीत परंतु त्यांचं जे मोठं सहकार्य लाभलं त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर या ठिकाणी माधव दादा सोनके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. दादा प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, त्यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय सोनके साहेबांचा अनिकेत दादांच्या शुभ हस्ते. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य लाभलेला आहे. धन्यवाद दादा. थँक्यू महादेव दादा. जाऊयात आपण आता मुख्य पारितोषिक वितरणाकडे. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण संघांना, संपूर्ण खेळाडूंना. आणि सर्वप्रथम आपण जाणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभलेले आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक
आणि गिफ्ट सौजन्य कुमारी सिद्धिका भरत जाधव आणि चांगबल प्रतिष्ठान तळमावले यांचं सर्वप्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गुरुकृपा चषक 2025 चा कोण असेल? ज्याच्या नावामध्ये आहे मराठी बाणा, ज्याच्या नावामध्ये आडनावामध्ये आहे मराठी बाणा, तोच ठरतोय आई भराडी माता कोळेकरवाडी संघाचा. सरनेम आहे मराठे. अनिल मराठे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, चांगला कॅच पकडला होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिल साठी. माननीय आदरणीय शांतारामजी पवार साहेब, कांतारामजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दिला जातो चषक आणि गिफ्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच अनिल मराठे, खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात गुरुकृपा चषक 2025 मधला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि ज्यांचं स्पॉन्सरशिप लाभलंय बेस्ट बॉलर साठी माननीय श्री रोहित साळुंके दादा आणि माननीय श्री संदीप टोळे साहेब, त्यांचं मनापासून आभार. आणि आपण हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो क्राईम ब्रांच ऑफिसर्स पालो साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही पारितोषिक. आणि बेस्ट बॉलर ठरतोय या दत्तकृपा गुरुकृपा चषक 2025 मधला नक्कीच सारा स्पोर्ट्स चाळकेवाडीचा शिवाजी बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर ठरतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती चेंडू. अगदी आज गोलंदाजी करत असताना कोल्हापुरी झणझणीत झटका होता या गोलंदाजीमध्ये. शिवाजी ठरतायत बेस्ट बॉलर गुरुकृपा चषक 2025. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवाजी यांच्यासाठी. लेजेंड खेळाडू आहेत आणि जसं लेजेंड खेळाडू तशी कामगिरी त्यांची लेजेंड आज राहिले. जाऊयात आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गुरुकृपा चषक 2025 ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज लाभलेला आहे माननीय श्री राम मत्रे साहेब आणि माननीय श्री मारुती पवार भाऊ समाजसेवक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज लाभलेला आहे. मी विनंती करतो माननीय श्री राम मत्रे साहेब आणि माननीय श्री मारुती पवार साहेब, तुमच्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. रामदादा प्लीज यायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पॉन्सरशिप लाभलेली आहे आणि गोटीलकरांच्या सातत्यानं सोबत असतो मत्रेवाडी संघ. आता शांतता ठेवायची आहे कारण की रामदादांची एंट्री वरती झालेली आहे. बेस्ट बॅट्समन कोण असेल विचार करा. क्लासिकल खेळाडू आहे. गुरुकृपा चषक 2025 चा उत्कृष्ट फलंदाज. नाव आहे मिस्टर अजिंक्य रहाणे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा अथर्व. सर्वात जास्त जण आणि लीडिंगला रेटिंग खूप मोठा आहे याचं क्लासिकल पटके. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अथर्व ठरतोय बेस्ट बॅट्समन.
अथर्व 2 शब्द जोडायचा बेस्ट बॅट्समन राहिलाय, कारण की आपल्या असोसिएशनचा नियम आहे, जो बॅट्समन राहतो सिरीज राहतो त्याला बोलावं लागेल. माईकचं प्रॅक्टिस तुला मला वाटतं आता चांगलं झालं असेल, सातत्याने तू ट्रॉफी उचलतोयस, मॅन ऑफ द मॅच राहतोयस. आजचं हे चषक सकाळी थोडासा प्रवास तिथे खडतर झाला होता, परंतु इथे आलास तुझा चेहरा पाहिला सर, आज बॅटिंग होत नाहीये, आमच्याशी चर्चा झाली, परंतु आज एफर्टलेस काम केलेलं आहेस. काय सांगशील, आज बेस्ट बॅट्समन तर राहिलाय, आजचं आयोजन संघ नॉनस्टॉप खेळला, पुढे पुढे थोडासा कमी पडला, परंतु आजचा तुझ्या खेळाबद्दल स्पेशली काय बोलशील? मला अजून खेळायचं होतं, कारण मला फायनल मारायची होती म्हणून. नक्कीच फायनल हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु बॅट्समन होणं, बेस्ट बॅट्समन होणं हे देखील प्रत्येकाचं स्वप्न आहे, कारण की जो बेस्ट बॅट्समन बनतो त्याचं पाटण तालुक्यामध्ये नाव होतं, आपल्या असोसिएशनमध्ये नाव होतं, आणि गोलंदाज लिटरली पुढच्या वेळेस घाबरतात, बाबा हा बेस्ट बॅट्समन आहे. आजच्या या बॅटिंग परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? बॅटिंग खूप छान होती, पण सकाळी जरा खराब खेळलो मी. खूप छान, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा. तुला मी एक क्वेश्चन विचारतो, आणि इथून पुढे प्रत्येकाला एक क्वेश्चन असेल. तू तर चांगला खेळतोस, जसं तुझ्याबद्दल राजू दादांनी नाव घेतलं होतं की मला याची बॅटिंग खूप आवडते, तसं तुला आपल्या असोसिएशनमध्ये असा कोणता फलंदाज आहे की त्याची बॅटिंग तुला आवडते? एक अक्षय सलके म्हणून आहे, त्याची मला बॅटिंग छान वाटते. अक्षय सलतेची बॅटिंग, नक्कीच अक्षय खूप साऱ्या शुभेच्छा, तुझी बॅटिंग आता वाटते. आणि सिम्बा, आता अक्षय सलते म्हणजे सलतेवाडीचा सिम्बा, थँक्यू सो मच. अक्षय सलते देखील इथे तो ऐकत असतील तर तुझी बॅटिंग आवडते बरं का. आणि जाऊयात आपण पुढील पारितोषिकाकडे, मॅन ऑफ द सिरीज. परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी थोडासा आपण अवकाश घेऊयात, आपण देऊयात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 9,000 रुपये. माननीय श्री करण पाटील दादा समाजसेवक, आणि जे 3 चषक लाभलेले आहेत तेच आमचे माननीय श्री विजय पवार साहेब, प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली यांचं मनापासून आभार. गुरुकृपा चषक 2025 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी, आपल्या सगळ्यांच्या मनातील शिस्तबद्ध खेळ खेळणारी, पदरात पडेल ते मान्य करणारी आणि आपली वाटचाल पुढे घेऊन जाणारी ती टीम आपल्या कोळेकरवाडीतील आई भराडी माता कोळेकरवाडी. प्लीज वेलकम. कॅप्टन वैभव असेल, आमचा पप्पू रेठरेकर असेल उत्कृष्ट गोलंदाज, किरण असेल, सगळेच असतील, आमचे मराठी असतील, सनी, निवासदादांना आम्ही विसरू शकत नाहीये, त्यांचा खडतर प्रवास आज सगळ्यांचे थोडे विसावलेत. सनी असेल, सौरभ, मंगेश, अमित, आर के, ला जवाब गोलंदाजी, रोशन, आरजे, अभिषेक, सतीश, अकी, अनिल, सगळ्यांची नावं घेईल तेवढी कमी. सगळ्यांचं एपडलेस काम राहिले. राज असेल, पप्पू असेल आणि आमचे निवासदादा. विनंती करतो पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि आमच्या करण माननीय आदरणीय सुनील जाधव साहेब, माननीय आदरणीय शरद पवार साहेब आणि माननीय आदरणीय विक्रम जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हा तृतीय क्रमांकाचा मानकरी आई भराडी माता कोळेकरवाडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी मान्यवरांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण तृतीय नंबरचं पारितोषिक वितरण करूया. तृतीय क्रमांक पटकावला आई बराडी माता कोळेकरवाडी. एकदा जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा. हॅलो चेक. शांतता ठेवायची मित्रांनो.
जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीज. ज्यांच्या माध्यम मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून लाभली माननीय श्री गणेश सीताराम पवार, अध्यक्ष ओम गुरुदेव भजनी मंडळ नालासोपारा, आणि माननीय श्री महादेव सोनके कर्णधार महावीर क्रिकेट क्लब मोडकवाडी यांचं मनापासून आभार. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मालिकावीर चषक संपूर्ण मालिकावीर त्यांच्या माध्यमातून लाभले. मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज जरा लक्ष द्यायचं सगळ्यांनी, सगळ्यांच्या जाता कांडव करायचं. कोण असेल तो गुरुकृपा चषक 2025 चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, ज्याचं नाव आहे त्याचं लक्ष देखील नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी सांगण्या अगोदर तुम्हाला काय वाटतंय मत्रेवाडी संघ, तुम्हाला काय वाटतंय? बाकीच्यांना बाकीचे विचारात पडलेत, सगळेच बारक्या बोलतायत, परंतु मी सांगू इच्छितो बारक्या नाहीये. ज्याने मोठं काम केलंय हो तोच बारक्या ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. बॅट मधून धावा आणि विकेट्स, हॅट्रिक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आला. थोडासा चंचलमन झालं होतं. भरत सर तुम्ही काय बोलला? नाही तूच आहेस हिरो, प्लीज यायचा. मी सोनके साहेबांना विनंती करतो, सोनके साहेबांना मी विनंती करतो तुमच्या शुभस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज मी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक फायटर्स यांचं मनापासून आभार मानतो. जे चषक आज आहेत ना, खूप छान चषक आज बनवलेत. प्रत्येक ट्रॉफी छान आहे. ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी खूप छान आहे. अगदी आज ज्या वेळेस घरात ठेवल्यावरती या ट्रॉफीकडे पाहिल त्याचा अजून आत्मविश्वास द्विगुणित होईल. खूप सुंदर ट्रॉफी आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बारक्यासाठी. बारक्या, दोन शब्द आमच्याशी बोलायचे आहेत. लाजू नको, तुझं आज काम मोठं राहिलंय. तुला एकच प्रश्न विचारणार आहे, जास्त विचारणार नाहीये बारक्या. आणि त्याचं सलग 3 षटकाराचं बक्षीस देखील त्याला ऑनलाईन पाठवलंय. खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू सो मच. जाऊयात आपण मोरिया प्रतिष्ठान विटावाचे रोहित पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले अध्यक्षांचं. त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. माननीय आदरणीय रोहितजी पाटील साहेब, प्लीज विनंती करतो. माननीय आदरणीय संभाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात रोहित दादांचा यथोचित सत्कार सन्मान. दादा प्लीज वेलकम. थँक्यू सो मच रोहित दादा. जाऊयात द्वितीय पारितोषिक धनराशी 13,000 रुपये सौजन्य माननीय श्री रमेश बाबूराव घाडगे आप्पा, संस्थापक चेअरमन श्री काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तळमावले, त्यांचा मनापासून आभार. आणि चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलाय माननीय श्री विजय पवार साहेब, प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली, यांचं मनापासून आभार. मी विनंती करतो माननीय आदरणीय विजय पवार दादा साहेब, विनोद दादा आणि आबासो जाधव, तुमच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं विजेत्या संघाला. आणि द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. संपूर्ण टीमने एफर्टलेस कामगिरी केली. संघ थांबला नाही, शेवटपर्यंत लढा दिला, झुंज दिली, परंतु थोडेसे कमी पडले, परंतु पुन्हा येणार आणि मैदान गाजवणार. आज प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलं म्हणून काय झालं, ते पान पलटायचं नाहीये, ते पान तसंच सांभाळून ठेवायचं, चुका पाहायच्या, चुका सुधारायच्या
आणि नव्याने नव्या रूपाने ते पान नवीन पद्धतीने तयार करायचं. कारण की चुका तुमच्या लक्षात असतील ना तरच तुम्ही दुसरं पान चांगल्या पद्धतीने गिरवाल. त्यामुळे चुकीचं पान कधीच फाडायचं नाहीये, खोडायचं नाहीये. ती टीम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनावरती एक शिस्तबद्ध खेळवृत्ती असणारी टीम, त्यांच्यासाठीच फटाके वाजतायत. होय, सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी, प्लीज वेलकम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. प्लीज वेलकम संपूर्ण टीम. प्रवीण असतील, शिवाजी आज बेस्ट बॉलर राहिले, तर अथर्व बेस्ट बॅट्समन ठरलाय. रुद्रा, करण, अतिश सगळेच चांगले खेळत. वेदांत एक छोटा पॅकेट आला होता. शिवम, संतोष, शिवाजी आणि गेल्या वर्षी देखील त्यांनीच मारलं होतं, परंतु आज द्वितीय क्रमांकावरती मान राहिलाय. मी विनंती करतो माननीय आदरणीय विजय पवार दादा साहेब, विनोद दादा आणि आबासो जाधव साहेब आपल्या शुभास्ते आपण देऊयात द्वितीय क्रमांकाचा चषक आणि पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सहारा स्पोर्ट्स सायकेवाडीसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सहारा स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन्स अथर्व, ऑल द टीम्स, ऑल द गाईज, यू डिझर्व. परंतु आज थोडेसे कमी पडला, परंतु नेक्स्ट टाइम नवीन जोशाने या आणि आपला चांगला खेळ दाखवा. थँक्यू सो मच संपूर्ण टीम. जाऊयात आपण प्रथम क्रमांकाच्या दिशेने. आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मंडळ सर्व मेंबर्स यांच्या आज उपस्थिती ते राहिले, त्यांचं मनापासून आभार. गुरुकृपा चषक 2025 प्रथम पारितोषिक धनराशी 30,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलं. माननीय श्री द्वारकानाथ भोईर साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख, आणि ज्यांच्या माध्यमातून चषक लाभलं तेच आमच्या सर्वांचे लाडके माननीय श्री विजय पवार साहेब, प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली यांचं मनापासून आभार. आणि मी विनंती करतो आध्यात्मिक दत्त सेवा ट्रस्ट मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, उपखजिनदार, सचिव, संपूर्ण कोर कमिटी आणि संपूर्ण आमचे येथे उपस्थित असलेले मान्यवर आणि संपूर्ण प्रत्येक नागरिक गोटील गावातील त्यांच्या शुभास्ते आपण ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. आणि तुम्हा सर्वांनाच माहित आहे संघर्ष माणसाला हरवू शकत नाही. संघर्ष माणसाला एक नवीन ऊर्जा देतो. संघर्षाच्या पुढे मोठमोठे महाकाय हिमालय पर्वत देखील ढासळतात. सातत्यानं पहिल्या 4 मध्ये टीम येत होती, सातत्यानं पहिला चषक आपल्याला हुलकावणी देत होता, आपल्याला फक्त स्वप्न दाखवत होता, स्वप्नाळू बनवत होता, स्वप्नाचं वेड लावत होता. परंतु या वेडापायी, या अट्टासापायी ज्याच्यासाठी अट्टास केला होता त्यासाठी खूप वेळ लागला, खूप उशिरा लागला, औचित्य लाभलं ते म्हणजे दत्त दिगंबरांचं. आणि आध्यात्मिक नावाची जिथे ऊर्जा असेल तो चषक ज्या घरात जाईल त्या घरातील वातावरण देखील आध्यात्मिक होणार आहे. आणि आध्यात्मिक वातावरण फक्त घरातलं नाही होणार, ते एका गावाचं होणार आहे. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि जो माझा फेवरेट डायलॉग आहे तो मी ते पुन्हा बोलेल. होय, आपली मत्रेवाडी, प्लीज वेलकम संपूर्ण टीम. अतुल, बारक्या, अनिल, अजय सगळ्यांची कामगिरी राहिले आज चांगली. अमित असेल, राम मत्रे, पप्पू, काय आज खेळलेत मुलं. विनू, आज एक जबरदस्त खेळ दाखवला या टीमने. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सचिन, वैभव, संपूर्ण टीम मॅनेजमेंट देखील इथं आलेला आहे. टीमला प्रोत्साहन देणारी संपूर्ण कमिटी आलेली आहे. खाली बसायचं आहे. अतुल, अतुल, ए अतुल, हा तिथे
फटाक्याची आतिषबाजी. आजची ही रात्र मत्रेवाडीच्या नावावरती ही सांजेची जी आज कौशल्य दाखवलंय भैरवनाथाच्या नावानं. गणपती बाप्पा चांगल. गुरुकृपा चषक 2025 संपूर्ण मान्यवर आणि संपूर्ण उपस्थित आमचे आध्यात्मिक फायटरचे खेळाडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चषक दिला आहे. अतुल प्लीज आमच्यासाठी आमच्यासोबत जोडायचं आहे. अतुल प्लीज जॉईन विथ अस. फोटो सेशन केला जातोय. गेले कित्येक दिवस कष्ट घेतलं होतं आणि कष्टाचं खरं पण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. आणि या चषकावरती नाव कोरलं आहे पुन्हा एकदा अनस्टॉपेबल. आपली मत्रेवाडी. एकदा जोरदार टाळ्या. वी फॉर विक्ट्री. थँक्यू सो मच ऑल द गाईज. बेस्ट ऑफ लक. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान खेळला अतुल. आमच्यासोबत जोडेल. अतुल काय सांगशील जो खेळ राहिला? बारक्या बद्दल तू देखील बोलशील पण जो तुझा खेळ राहिला आज थोडीशी बॅटिंग फायनलला थोडी कमी राहिली तुझी मी पाहिलं परंतु बारक्याने एफर्टलेस कामगिरी केले. चांगला त्याचा फ्लो होता. चांगल्या लयमध्ये होता. परंतु हे स्वप्न किती वेळा हुलकावून देऊन गेला असेल मला माहिती आहे. तुझा चेहरा तर मी ज्या ज्यावेळेस यायचो त्यावेळेस तुला पाहायचो. बरंच सर टीम पुढे होते. लीड करतोय. फायनल पर्यंत पोहोचतोय. तिथे थोडासा कमीपणा येतोय परंतु आज डोकं शांत असेल ना? हो नक्कीच. काय सांगशील आज फायनल मारले कसं वाटतंय आणि काय होतं आज बॉन्डिंग टीम मध्ये? विचार एवढाच होता की आम्ही आता स्टार्टिंगला 3-4 टुर्नामेंट हारलो. टीमचं कॉम्बिनेशन पण आमचं जुळत नव्हतं. आम्ही गावची 2 टीम होत्या एकत्र केल्या होत्या आणि हारत होतो. भरपूर असे म्हणजे टीममध्ये वातावरण पण खराब होत चाललं होतं. नंतर त्यांना मी सगळ्यांना एकत्र आम्ही बोललो की जेव्हा आपण जिंकत जाऊ तेव्हा आपणच नाही तर आपल्यासोबत आपला गाव पण येईल आणि आपली टीमचं बॉन्डिंग पण देखील चांगलं होईल. आणि आम्ही पहिल्यांदा 3रं मारलं नंतर 2रं मारलं आता 1लं मारलं आणि आता इथून पुढे पण ट्राय करू की 1लंच मारायचं. खूप साऱ्या शुभेच्छा. पण एक लास्ट क्वेश्चन असेल. आपण ज्यावेळेस स्वर्गीय निवास सेठ सावंत चषक खेळत होतो त्यावेळेस थोडासा चेंजेस पाहिला. गोलंदाजी क्रम पूर्ण तुम्ही बदलला होता. तोच तुम्ही मंगल मूर्ती चषकामध्ये देखील तो पाहिला. हे तुम्ही विचारपूर्वक केलं का? टीम मिटिंगमध्ये ठरलं की आपण जरा गोलंदाजी मागे पुढे करू तिथं आपल्याला थोडासा फायदा मिळेल. तो चांगला कारगिर निर्णय राहिलाय. ते टीमचे विचार होता का सगळ्यांनी मिळून हा विचार घेतलेला? नाही हे मला जास्त करून मी ओपनच्या मॅचेस खेळतो त्याच्यामुळे हे भरपूर असा मला अनुभव आहे की गोलंदाजी कुठे चेंज करायचे. लेफ्टी असेल तर बारक्याला मी बॉलिंग देतो. मी जबरदस्ती तिथे बॉलिंग नाही टाकत. म्हणजे असे मला बाहेरून पण भरपूर असे अनुभव भेटलेले आहेत ओपनच्या ठिकाणी की कुठे गोलंदाजी कुठला यूज करायचा. नक्कीच आजच्या खेळासाठी आणि आजच्या या टीमसाठी तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो व्हेरी मच. आजची विजेता आपली मत्रेवाडी. थँक्यू सो मच. आपण जाऊयात आता या सामन्याच्या पारितोषिक वितरणाकडे. तो संपूर्ण झालंच. आपण